वसई-विरार शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीच्या बैठकांचं सत्र हे सुरूच आहे। आज पुन्हा एकदा नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक यांच्या कार्यालयामध्ये आज महायुतीच्या प्रमुख आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडत आहे। याच कार्यालयामध्ये आज महायुतीकडून ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। ही फायनल बैठक असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि या बैठकीत उपस्थित वसई-विरार शहर निवडणूक प्रभारी माजी आमदार शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र फाटक, त्याचबरोबर जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर आणि भोईसरचे शिंदे गटाचे आमदार विलास तरे, त्याचबरोबर वसईच्या भाजपाच्या आमदार स्नेहा दुबे आणि जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, त्याचबरोबर नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक यांच्यामध्ये ही प्रमुख बैठक सुरू आहे। तालुका प्रमुख सुदेश चौधरी देखील या बैठकीला उपस्थित आहे आणि या महत्त्वपूर्ण बैठकीकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या बैठकीमधूनच ठरणार आहे की महायुतीला आता किती जागांचा तिढा आहे आणि किती जागा शिवसेना आणि भाजपामध्ये वाटप करण्यात येणार आहेत आणि ही निवडणूक कशा पद्धतीने लढणार असल्याचं देखील चित्र या आता बैठकीनंतर समोर येणार आहे। परंतु शिवसेना शिंदे गटाने मात्र 40 जागा लढवण्याचा निर्धार केलेला आहे आणि भाजपा ती कुठेतरी जागा देत नसल्यामुळे ही तडजोड होत नसल्याचं पाहायला मिळत होतं आणि आज जे आहे ही फायनल बैठक झाल्यानंतर निश्चितच महायुतीचा जागेवरचा तिढा खऱ्या अर्थाने सुटेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, नालासोपारा।